यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार आहे। लोकमान्य टिळक यांच्या स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या घोषणेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच निमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ तयार करण्यात आलाय। या चित्ररथात मंडाले तुरुंग लोकमान्यांनी सुरू केलेल्या पहिल्या प्रिंटिंग प्रेसची प्रतिकृती दाखवण्यात येणार आहे। शिवाय या चित्ररथासोबत लेझिम नृत्यही सादर करण्यात येणार आहे। त्याशिवाय मल्लखांबांचं प्रात्यक्षिकही सादर केलं जाईल। कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनीच यावेळचा चित्ररथ साकारलेला आहे। 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता। यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचा लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ असणार आहे। आपल्यासोबत चंद्रशेखर मोरे जे आहेत की यांनीच हा चित्ररथ जो आहे तो तयार केलेला आहे। वरसं मला अगोदर सांगा की लोकमान्य टिळक यांचं यावेळी चित्ररथ आहे, याची संकल्पना काय मूळ की यावर्षीच लोकमान्य टिळकांचा हा चित्ररथ? ह्यावर्षी आपण संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना पूर्ण भारत टिळकांची 160वी जयंती साजरी करत आहोत आपण। त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाने हा विषय दिला होता, म्हणून त्याची एक 3 महिन्यापासून तयारी सुरू झाली। अभ्यास पुस्तकं वाचणं, तसंच आपल्या शाळेय जीवनापासूनच माहिती आहे लोकमान्य टिळकांबद्दल काय काय आहे ते, तरी पण एक जास्त डीप अभ्यास म्हणून त्यांच्यावरती वाचन करण्यात आलं, मी केलं। आणि या प्रकारे जो चित्ररथाचा पुढील भाग आहे तो टिळकांची भव्य अशी 15.5 फूट उंचीची बसलेली अग्रलेख लिहिताना मूर्ती आहे। त्यांनी जो लिहिलेला अग्रलेख होता तो छापून या म्हणून त्यांनी लंडनमधनं 1919ला 20,000 रुपयामध्ये एक डबल फिल्टर मशीन आणली होती, प्रिंटिंग मशीन। ती मशीन बनवण्यात आली, जी लोकांना अजून म्हणजे माहिती नाही ती मशीन कशी आहे काय आहे, ती दाखवण्यासाठी ती मशीन आम्ही बनवली आहे। आणि चित्ररथाच्या मागच्या बाजूला भागात आहे ती। आणि त्याच्याही मागे सेंटरला टिळकांनी सुरू केलेले गणेशोत्सव आणि सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सार्वजनिक हे दाखवण्यात आलं आहे। आणि त्याच्या मागे मलखांब म्हणजे टिळकांचा मेन थॉट्स होते की शारीरिक शिक्षण आणि शिक्षण ह्यांच्यावरती त्यांचा भर होता, तो दाखवण्यासाठी मागे मलखांब आणि कुस्तीचं हे दाखवलं आहे। आणि चित्राच्या लेफ्ट आणि राईट साईडला खालच्या भागामध्ये बंगालच्या फाळणीनंतर त्यांनी केशरीमध्ये 5 अग्रलेख लिहिले होते। त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला भरवला होता। त्या खटल्यामध्ये त्यांना मंडाळेला 6 वर्षाची शिक्षा झाली होती, म्हणून तो खटल्याचं दृश्य आणि त्याच्या मागे मंडाळेचं ज्यांनी त्याच्यामध्ये 6 वर्षात गीता रहस्य लिहिलं होतं तो दाखवण्यात आला आहे। लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळेच आता सरकारकडून काय पुरस्कार मिळतो का ते पाहणं गरजेचं आहे। मात्र प्रयत्न केलेले आहेत, कष्ट केलेले आहेत आणि संपूर्ण लोकमान्यांचा जीवन आणि संग्रामाचा संघर्ष जो आहे तो मांडण्यात आलेला आहे आणि तो यावेळेस राजपथावर दिसेल। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।